जागतिक वारसा म्हणून मान्यताप्राप्त बौद्धगया येथील महाविहार व्यवस्थापन कायदा तातडीने बदलण्यात यावा अशी मागणी करत आज रत्नागिरीत समता सैनिक दल आणि बौद्ध समाजाचा विराट मोर्चा निघाला। याकरता सदर आंदोलन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शन आणि आवाहनानुसार तसेच भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या पुढाकाराने तसेच समता सैनिक दल आणि विविध बौद्ध संघटना यांच्या वतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संयुक्तरित्या आंदोलन करण्यात आले। दुसरे अध्यक्ष चैत्य शिपाचे शिल्पकार बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर या मातृधम्म संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर भारतीय बौद्ध महासभा या मातृधम्म संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर भारतातील बौद्धांचंच नाही तर संपूर्ण जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान महाबोधी विहार, या महाबोधी विहार मुक्तीचा लढा अनेक दिवसापासून चालू आहे आणि हा लढा तीव्र करण्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यामध्ये आपण निवेदन देऊन या ठिकाणी महाबोधी विहार राज्यातील राज्य सरकारला आंदोलनं करून आंदोलनाच्या माध्यमातून अनेक निवेदनं सादर करण्याचा प्रस्ताव हा राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालू आहे। या महाबोधी विहाराच्या लढ्याला आजपर्यंत धार्मिक संस्थाच फक्त आंदोलन करत होत्या, मात्र आत्तापासून यापुढे राजकीय पक्षांमध्ये काम करणारे बौद्ध स्तरातील सर्व पदाधिकारी आणि नेतृत्व करणारे सर्व नेते या लढ्याला पाठिंबा घोषित करत आहे आणि म्हणूनच या देशातील तमाम बौद्धांचं श्रद्धास्थान बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे नेते यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात या भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी या दोन संघटनांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या जिल्हा कार्यालयामध्ये बिहार राज्य सरकारला निवेदन सादर करण्याकरता आपण या ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून आलेलो आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।